तर खरात प्रकरणामध्ये आता सुनील तटकरे आणि चाकणकर यांना सह आरोपी करा अशी मागणी विकास लवांडे यांनी केली आहे। तर जयंत पाटील यांना सुद्धा सह आरोपी करा असं आनंद परांजपे म्हणाले। रोहित पवारांच्या सांगण्यावरून विकास लवांडे तटकरे यांच्यावर आरोप करतायत असं परांजपे यांनी म्हटलंय। या अशोक खरातच्या टीम मध्ये ज्यांनी आता महिला आयोगाचा राजीनामा दिला आणि महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राष्ट्रवादीचा राजीनामा दिला त्या रुपाली चाकणकर जणू काही त्यांनी उपकार केल्यासारखे राजीनामे दिले त्याच्यामध्ये खरोखर आरोपी आहेत। सुनील तटकरे आरोपी आहेत। हे दोघ जण वारंवार नाशिकच्या विमानतळावर उतरून तिथून गाडीने त्या ठिकाणी अनेक वेळा गेलेले आहेत। अनेक लोकांना त्यांच्या माध्यमातून अशोक खरात भेटलेला आहे। अशोक खरातचे अनेक व्यवहार या दोघांना माहिती आहेत। अशोक खरात, सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर यांचे सर्व सीडीआर गेल्या काही वर्षातले तपासले पाहिजेत। आज तर त्यांनी प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना सहआरोपी करा अशा प्रकारचा आरोप केला। मला तर ही शंका येते की त्यांचे युवा नेते आमदार रोहित पवारांच्या सांगण्यावरनं त्यांनी हा आरोप केला नाही ना। जलसंपदा मंत्री विकास लवांडेजी त्यावेळेला जयंत पाटील होते आणि जयंत पाटील प्रांताध्यक्ष असताना अनेक त्यांचे फोटो आणि भेटी त्यावेळेला भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरातकडे झालेले आहेत। तर त्यांना देखील सहआरोपी करण्यात यावं अशा प्रकारची मनशा तुमचे युवा नेते आमदार रोहित पवार यांची वाक्य तर आपण बोलत नव्हतात ना, अशा प्रकारची भावना माझ्या मनामध्ये येते।